सध्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे महत्त्व कमी होऊ लागले आहे, कारण स्वतःच्या विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी पालक खाजगी इंग्रजी शाळांकडे वळलेले आहेत. मात्र सरकारी शाळांमध्ये अशी परिस्थिती निर्माण का झाली? या शाळांमधील पटसंख्या का कमी होते? सरकारी शाळेत शिस्त आहे का? सरकारी शाळेतील शिक्षक वेळेवर येतात का? विद्यार्थ्यांना चांगले शिकवले जाते का? अशा एक ना अनेक प्रश्नांमुळे सरकारी शाळांकडील ओढा कमी होत असल्याचे दिसून येत आहे. शिक्षकांनी मनावर घेतले तर शाळेची विद्यार्थी संख्या आपोआप वाढू शकते. मात्र शिक्षकच निवांत असतील, त्यांना वेळेचे भानच नसेल, तर या सरकारी शाळा नेमक्या चालायच्या तरी कशा? असाच प्रत्यय गेवराई तालुक्यातील रांजणी या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. या शाळेवर शिक्षक येण्यापूर्वीच बीडच्या कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी किरण कुवर यांनी शाळेत येऊन स्वतः घंटा वाजवून शाळा भरवल्याचे पाहायला मिळत आहे. त्या आल्या तेव्हा एकही शिक्षक शाळेत हजर नव्हता. नमस्कार, मी अभिजित नकाते. आपण पाहत आहात लोकाशा टीव्ही. बीड झेडपीच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी किरण कुवर यांनी पदभार घेतल्यानंतर शिक्षण विभागाला चांगलीच शिस्त लागलेली आहे. जिल्हा कार्यालयासह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शिस्तीने आणि गतीने कामे करावीत असे त्यांचे आदेश आहेत. जसा त्यांनी शिक्षण विभाग सरळ केला, अगदी त्याच पद्धतीने त्या आता कामचुकार शिक्षकांनाही सरळ करणार आहेत. त्यामुळेच त्या आज सकाळी गेवराई तालुक्यातील रांजणी या शाळेवर थेट पोहोचल्या. 1ली ते 7वीपर्यंत ही शाळा असून या शाळेत 99 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी 6 शिक्षक कार्यरत आहेत. सध्या दुपारपर्यंत शाळा आहेत, म्हणजे झेडपीच्या सर्व शाळा सकाळी 8:30 वाजता भरवल्या जातात. असे असतानाही वेळेत शाळेत येऊन शाळा भरवण्याचे भान या शाळेतील शिक्षकांना राहिलेच नाही. त्यांच्या आधीच कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी किरण कुवर या शाळेत पोहोचल्या. शाळा अजून कशी भरली नाही याचा विचार करत त्यांनी स्वतःच शाळेची घंटा वाजवून शाळा भरवली. त्यानंतर एक एक शिक्षक शाळेत येताना दिसून आले. अशी परिस्थिती असेल तर कशी पटसंख्या वाढणार, असा सवाल यावेळी किरण कुवर यांनी उपस्थित केला. याशिवाय शिक्षकांवरील कारवाईच्या संदर्भातच नोटिसा काढण्याचे आदेशही यावेळी कुवर यांनी दिले. दरम्यान कुवर यांनी थेट शाळेवर जाऊन घंटा वाजवली. यातून त्या किती आणि कशा कर्तव्यदक्ष आहेत हेच बीडसह संपूर्ण महाराष्ट्राने आज पाहिले आहे. त्यांच्या याच अचानक भेटीमुळे रांजणीसह जिल्ह्यातील संपूर्ण शाळेतील कामचुकार शिक्षकांचे धाबे अक्षरशः तणावून गेले आहेत. कारण त्या कधीही, केव्हाही आणि कोणत्याही शाळेवर जाऊन पाहणी करू शकतात. अशाच घडामोडी पाहण्यासाठी लोकाशा टीव्हीला लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.